नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, आज एक महत्त्वाच्या भरतीबद्दलची माहिती, महत्त्वाची म्हणजे जवळपास 1 लाख प्लस पदांसाठी भरती होत आहे, इतकी महत्त्वाची आहे। नक्कीच मित्रांनो, ग्रुप डी क्लास 4 पदांसाठी महाभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। 2019 किंवा आतापर्यंतची सर्वात मोठी ही जाहिरात तुम्ही समजू शकता आणि याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सर्व पदे ही 10वी पास किंवा ITI पासवर भरली जाणार आहेत। नक्कीच एक चांगली संधी असणार आहे मित्रांनो, ज्यांच्याकडे मिनिमम क्वालिफिकेशन आहेत व जे सरकारी भरतीसाठी प्रयत्न करत आहेत। चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी सबस्क्राइब करा मित्रांनो, विसरू नका आमच्या YouTube चॅनल महाजॉबला जॉबच्या सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। त्याचबरोबर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, संपूर्ण बघितल्यानंतरच तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती समजून जाईल। तर बघा मित्रांनो, ग्रुप डी ची महाभरती होत आहे। कोणकोणत्या जागा आहेत बघा मित्रांनो, 1,03,769 प्लस टोटल जागा मित्रांनो यामध्ये भरल्या जाणार आहेत। एवढ्या जागांसाठी जाहिरात जी आहे मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे। 1 लाख प्लस जागा आहेत। कोणकोणती पदे आहेत बघा। पद क्रमांक 1 असिस्टंट वर्कशॉपचे टोटल 11,268 जागा आहेत। असिस्टंट ब्रिजच्या टोटल 913 जागांसाठी भरती होत आहे। असिस्टंट C&Wच्या 7,284 जागा आहेत। असिस्टंट डेपो स्टोअरच्या 1,694 जागा आहेत। असिस्टंट लोकोशेड डिझेलच्या टोटल 2,204 जागा आहेत। असिस्टंट लोकोशेड इलेक्ट्रिकलच्या टोटल मित्रांनो 1,172 जागा आहेत। असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकलच्या 788 जागा आहेत। असिस्टंट पॉइंट्समन महत्त्वाचं पद आहे बघा मित्रांनो, 14,870 जागांसाठी भरती होत आहे। नंतर बघा असिस्टंट सिग्नल अँड टेलिकॉमच्या 5,488 जागा आहेत। असिस्टंट ट्रॅक मशीनच्या टोटल 3,157 जागांसाठी मित्रांनो भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, पद क्रमांक 11 असिस्टंट TL&AC टोटल 3,633 जागा आहेत। असिस्टंट TL&LC वर्कशॉपच्या टोटल 1,789 जागा आहेत। असिस्टंट TRDच्या 3,014 जागा आहेत। असिस्टंट वर्कच्या 4,109 जागा आहेत। असिस्टंट वर्कशॉपच्या टोटल 403 जागांसाठी भरती होत आहे। हॉस्पिटल असिस्टंटच्या टोटल 1,302 जागा आहेत। ट्रॅक मॅनेजर ग्रेड 4 च्या टोटल 40,721 जागा मित्रांनो या असिस्टंट मॅनेजर ग्रेड 4 या पदासाठीच फक्त जागा त्यांनी राखीव ठेवलेल्या आहेत मित्रांनो। अशा टोटल मित्रांनो 1,03,769 जागांसाठी मित्रांनो महाभरतीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नक्कीच मित्रांनो, या एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, या सर्व पदांसाठी 17 वेगवेगळे पदे आहेत। सांगितल्याप्रमाणे मित्रांनो सर्व पदे तुम्हाला मी सांगितलेले आहेत कोणकोणते आहेत। त्याच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये तुम्ही बघू शकता कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये भरती होत आहे। नंतर मेडिकल स्टँडर्ड जे त्यांनी रिक्वायर्ड मागितलेले आहे, त्याचबरोबर बेंचमार्क डिसॅबिलिटी तुम्हाला याचं सर्टिफिकेट सुद्धा द्यावं लागणार आहे। एज लिमिट बघा 18 ते 33 वर्ष ओपनसाठी आहे। रिलॅक्सेशन आपण कशा प्रकारे हे बघणारच आहोत। मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा काय पाहिजे तुम्हाला या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी, एक खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो बघा, 10th पास और ITI 10वी पास किंवा ITI असेल तरी फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय NCVT SCVT और इक्विव्हॅलंट और नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट ग्रँटेड बाय NCVT सर्टिफिकेट जरी असेल अप्रेंटिसशिपचं तरी तुम्ही या पदासाठी मित्रांनो 10वी पास नंतर अप्लाय करू शकता। खूप महत्त्वाचं आहे बघा मित्रांनो, भरपूर पदे आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा भारतीय रेल्वेची भरती होत आहे। RRC भारतीय रेल्वे रिक्रुटमेंट सेल कडून ही भरती जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो। वयाची अट बघा 1 जुलै 2019 रोजी कन्सिडर केलेली आहे। 18 ते 33 वर्षी ओपनसाठी आहे। ओपनसाठी 18 ते 33 वर्षाची जे एज लिमिट ठेवलेलं आहे त्याने। त्यानंतर SC ST 5 वर्ष सूट त्यांनी सरसकट त्या ठिकाणी दिलेले आहे। ओबीसीसाठी 3 वर्षाची सरसकट सूट त्यांनी या सर्व पदांसाठी दिलेली आहे। नोकरी ठिकाण संपूर्ण भारतभर असणार कारण रेल्वे मार्फत ही भरती होत आहे। त्यानंतर बघा फी बघा, जनरल ओबीसीसाठी 500 रुपये फॉर्म पे आहे जी तुम्हाला रिफंडेबल आहे। जर तुम्ही CBT केससाठी अपियर झाला तर 400 रुपये तुम्हाला यातील परत मिळतील। त्याचबरोबर SC ST EBC किंवा ट्रान्सजेंडर अल्पसंख्याक अपंग महिला माजी सैनिक यांच्यासाठी 250 रुपये फॉर्म पे आहे। जर तुम्ही एक्झामसाठी अपियर झाला तर तुम्हाला 250 रुपये सुद्धा परत मिळणार आहेत। त्यामुळे नक्कीच ऍटलीस्ट तुम्ही यासाठी अप्लाय करून तर ठेवू शकता। एक्झामला अपियर व्हायचं काही नाही नंतरची गोष्ट आहे। संगणक आधारित चाचणी बघा CBT सप्टेंबर ऑक्टोबर 2019 मध्ये होणार आहे। टेंटेटिव्ह डेट्स या ठिकाणी दिलेले आहेत। त्यानंतर बघा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे 12 एप्रिल 2019, 12 मार्च कालपासून यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत। 1 महिना तुम्हाला यासाठी दिलेला आहे त्यांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी। याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। याबद्दल काही डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा मित्रांनो। तसेच सबस्क्राईब करा विसरू नका आमच्या YouTube चॅनलला जॉबच्या सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। त्याचबरोबर नक्की मित्रांनो या भरतीसाठी अप्लाय करा। धन्यवाद।